आणि सध्या दिल्लीमध्ये संसदेचं आणि नागपूरमध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। दोन्ही अधिवेशनांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे। या सगळ्या अधिवेशनाच्या बातम्यांकडे आता वळूयात। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एका युतीमध्ये बरेच वर्ष होते, पण 2019 पासून हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। उद्धव यांनी आज मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली। भ्रष्ट मंत्र्यांना सांभाळणं ही देवेंद्र फडणवीसांची राजकीय अपरिहार्यता आहे। काय होतास तू, काय झालास तू, अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी आज मुख्यमंत्र्यांना डिवचलं। इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा, कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचाराला पांघरुणात घेतलंस तू, कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। आणि उद्धव ठाकरे आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पोहोचले नागपूरमध्ये। नागपूरमध्ये अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी त्यांनी विधान परिषदेमध्ये हजेरीही लावली। 2 दिवस ते असणार आहेत। एक पत्रकार परिषद घेतली आणि दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर यथेच्छ टीका केली। स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर महत्त्वाची टिप्पणी केली। नागपूरमधील अधिवेशन विदर्भासाठी महत्त्वाचं असतं, त्यासाठी सरकारनं काय दिलं ते सांगावं, असंही ठाकरेंनी म्हटलं। नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं। सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं। आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले। विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे। आणि यावर्षीच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा आहे असा पुनरुच्चार ठाकरेंनी केला। त्यामागचा तर्कही सांगितला। उपमुख्यमंत्री पद हे घटनेमध्ये नसताना राज्याला 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, मग विरोधी पक्षनेते पदाचा विषय काढला की आम्हाला नियम का सांगता, अशी ठाकरेंची भूमिका आहे। आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे, त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये। त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल, पण नियम असला काय आणि नसला काय। जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर 2-2 जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरते का, हा एक मोठा विषय। म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय? आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, हा सवाल विचारला उद्धव ठाकरेंनी। मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेच लागतील, नाहीतर घरी बसा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। पण मुख्यमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी एकनाथ शिंदे पुढे सरसावले। निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी, जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची, तीच माझ्या बहिणींना सुद्धा मारलेली आहे। 2100 रुपये कधी करणार, 1500चे, हा विषय मी काढणारच। आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून, नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी। मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही। आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू। विदर्भ मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आमच्या हक्काचे आहे। निधी मिळत नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले आणि आपण आमदारांच्या सह्यांचं एक पत्र सरकारला देणार आहोत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं।
एवढंच म्हणून मुनगंटीवार थांबले नाहीत. केवळ हुरडा खाऊन परत जाल त्याला अर्थ नाही असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आणि सरकारला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला. निधीच्या संदर्भामध्ये दाखवताना अर्थसंकल्प देताना निधीचं समन्वय वाटप दाखवलं जातं, पण तसा खर्च झाला का याची यादी मागितली जाते तर त्याचं उत्तर येत नाही. आणि म्हणून मी आग्रही भूमिका मांडली की विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव, तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहे, पण वर्तणूक ही देवाची ठेवा, देणाऱ्याची ठेवा. तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणारं आहे.